काल माझ्याकडे एक ताई आल्या. त्यांचं वय 40 वर्ष. माझ्याकडे नेहमीच येतात त्या. नेहमी बीपी चेक करण्यासाठी येतात ते आणि त्यांचे मिस्टर दोघेही. परंतु आत्तापर्यंत त्यांनी स्वतःहूनच मूल होऊ दिलं नव्हतं आत्तापर्यंत. कारण त्यांचं करिअर आणि सेटलमेंट ह्या सगळ्याच गोष्टी होत्या. परंतु आत्ता त्यांच्या मनात आलं, की नाही आता आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायला हवा. आता वय जास्त वाढत चाललेलं आहे. सो त्यांनी एका आयुर्वेदिक सेंटरमध्ये जाऊन ट्रीटमेंट चालू केलेली आहे. परंतु काही गोष्टी आहेत की 40 नंतर प्रेग्नन्सीमध्ये, की जसे की 40 नंतर प्रेग्नन्सीला खूप जास्त आव्हानांना सामोरं जावं लागतं. एकतर कौटुंबिक, सामाजिक, मित्रमैत्रिणी यांच्याकडून दबाव आणि अपेक्षाही असतात. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतात. जे आपलं स्त्रीबीज आहे आणि पुरुषांमध्ये सीमेन. सो सीमेनची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी कमी होतात 40 नंतर आणि स्त्रियांमध्ये बीजाची जी क्वालिटी आणि क्वांटिटी आहे तर ती सुद्धा कमी होते. तसेच 40 नंतर गर्भपाताचा धोका हा 40% जातो. तसेच बाळांमध्ये क्रोमोझोमल डिफेक्ट होणे, प्रिएक्लॅम्शिया आपण म्हणतो, मधुमेहाच्या समस्या, थायरॉईड हे प्रेग्नन्सीमध्ये 40 नंतर जास्त दिसून येतं. तसेच स्ट्रेस लेवल ह्या दिवसांमध्ये खूप जास्त वाढतो, कारण आजूबाजूच्या दबावामुळे स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे तो जास्त शरीरावरती परिणाम करतो आणि स्ट्रेस हा प्रेग्नन्सीचा शत्रू आपण मानतो. तसेच 40 नंतर नॉर्मल डिलिव्हरीला चान्सेस कमी होतात, कारण स्नायूंची जी लवचिकता आहे ती कमी झालेली असते. त्यामुळे 40 नंतर जर तुम्ही प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असाल तर डॉक्टरांशी व्यवस्थित सल्लामसलत करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन ह्या गोष्टी करा, ज्याने की तुमच्या आरोग्यावरती काही परिणाम होणार नाही किंवा होणाऱ्या बाळावरती त्याचा काही जास्त परिणाम होणार नाही. शेवटी हा निर्णय वैयक्तिक असतो, परंतु तरीसुद्धा तुम्ही प्रेग्नन्सीचा एक समृद्ध अनुभव अनुभवू शकता. अलीकडे नवीन आलेले नवीन टेक्नॉलॉजी आहेत. IVF आहे, IUI आहे. यांनी 40 नंतरसुद्धा प्रेग्नन्सी चांगल्या प्रकारे तुम्ही पार करू शकता. प्रेग्नन्सी खूप छान गोष्ट आहे. त्याचा आनंद घ्या, ती फेज अनुभवा. कारण ते होणाऱ्या बाळाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात जगण्याचं एक मोटिवेशन मिळणार आहे, कारण मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत जे आपण आयुष्य जगत आलो आहे त्याच्यापेक्षा एक नवीन आयुष्य, एक वेगळं आयुष्य आनंदाने आपल्याला जगण्यासाठी एक छान आपल्या सोबती मिळणार आहे. जरी या सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा तुम्ही 40 नंतर प्रेग्नन्सी खूप छान अनुभवू शकता. ती 100% व्यवस्थितरित्या पार पडण्याची शक्यता ही. त्यामुळे असे जरी कोणी प्लॅन करत असतील तरीसुद्धा त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांशी भेट घेऊन त्यांचे सल्लामसलत घेऊन हा प्लॅन करावा प्रेग्नन्सीचा. ॲक्च्युली ह्याला प्लॅन म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ही खूप छान एक फेज आहे जी नॅचरल पद्धतीने आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि नॅचरल वेनी ह्या गोष्टी सगळ्या अनुभवातून आपण जातो. आणि सर्व मॉम टू बींना माझ्याकडून ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स.